जय जय रघुवीर समर्थ. समर्थ म्हणतात की पंढरपूर तीर्थक्षेत्र हे कोणामध्ये आहे? तर समर्थ म्हणतात की पंढरपूर तीर्थक्षेत्र हे विठ्ठलामध्ये आहे. आणि म्हणून समर्थ म्हणतात की विठ्ठल तर कोणामध्ये? पंढरपुरात आहे. तर समर्थ म्हणतात की विठ्ठल हा पंढरपुरात भक्त पुंडलिकामध्ये आहे. म्हणून समर्थ म्हणतात की भक्त पुंडलिक तर कोणामध्ये? पंढरपुरात आहे. तर समर्थ म्हणतात की भक्त पुंडलिक हा आई वडिलांची सेवा करत होता आणि म्हणूनच तो पंढरपुरात आहे असं समर्थ आपल्याला ते सांगतात. आणि म्हणून समर्थ म्हणतात की भक्त पुंडलिकाची सेवा एवढी उत्तमाची होती, अंतःकरणातून होती आणि त्यामुळेच प्रत्यक्ष विठ्ठलाला, प्रत्यक्ष पांडुरंगाला, त्या पुंडलिकाला दर्शन द्यायला यावं लागलं असं समर्थ आपल्याला ते सांगतात. आणि मग समर्थ म्हणतात की आपणही आपल्या मनाला प्रश्न विचारला पाहिजे. आपणही कधीतरी आपल्या मनाला प्रश्न केला पाहिजे की आपण आपल्या आई वडिलांसाठी काय करतोय, हा प्रश्नही आपल्या मनाला आपण केला पाहिजे. आणि म्हणून समर्थ म्हणतात की हे धगधगतं कलियुग आहे. आपण भक्ती तर करतच नाही, सेवा तर करत नाही आणि फक्त अपेक्षा मात्र आपल्या भरपूर असतात. मग त्या अपेक्षा परब्रह्माकडूनही असतात आणि मग त्या अपेक्षा आपल्या आई वडिलांकडूनही असतात असं समर्थ आपल्याला इथे सांगतात. आणि म्हणून समर्थ म्हणतात की फक्त अपेक्षामुळेच आपल्याला दुःख आणि त्रास आणि वेदना होतात असं समर्थ आपल्याला इथे सांगतात. आणि म्हणून समर्थ म्हणतात की आपल्याला फक्त आपल्या आई वडिलांकडून भरपूर अपेक्षा असतात. का? तर त्यांनी माझे स्वप्न पूर्ण करावेत, मला जे हवंय ते त्यांनी द्यावं, मला आनंदात ठेवावं, मला कुठलंही त्यांनी दुःख देऊ नये, माझ्यावर कुठलीही त्यांनी जबाबदारी टाकू नये. आणि जरा काही आई वडिलांनी बोललं, जरा काही आई वडिलांनी थोडंफार त्यांना जे लागते ते मुलांना जर नाही मिळालं तर एकच सगळ्या मुलांचा प्रश्न आई वडिलांना असतो की तुम्ही आम्हाला जन्माला का घातलं. हाच प्रश्न कलियुगातील मुलं आपल्या आई वडिलांना करतात असं समर्थ आपल्याला इथे सांगतात. पण समर्थ म्हणतात की त्यांनी आपल्याला जन्माला घातलेलं असतं तर त्यांची सर्व कर्तव्य, त्यांची सर्व जबाबदाऱ्या, त्यांचं सर्व धर्म हे त्यांनी पूर्ण केलेलं असतं. त्यांनी आपल्याला लहानाचं मोठं केलेलं असतं, संस्कार दिलेले असतात, उत्तमाचा मार्ग दाखवलेला असतं, शिक्षण दिलेलं असतं आणि खरं खोटं, चांगलं वाईट आणि पाप पुण्य याची जाणीव ही आपल्याला करून दिलेली असती की ह्या रस्त्याने गेलं तर असं आहे आणि ह्या रस्त्याने गेलं तर उत्तमाचं आहे. हे सर्व काही त्यांनी सांगितलेलं असतं. आपलं वय वर्ष 25 झालेलं असतं, आपण मिळवायचं वय आपल्याला झालेलं असतं आणि तरीही आपण आपल्या आई वडिलांना दोष देतो. हे पूर्णपणे चुकीचं आहे असं समर्थांनी आपल्याला इथे सांगितलं. मग समर्थ म्हणतात की भक्त पुंडलिक तर मग आपण कधी होणार? श्रावण बाळ तर आपण कधी होणार? भक्त पुंडलिक श्रावण बाळ तर आपण कधी होणार असं समर्थांनी आपल्याला इथे सांगितलं. आणि म्हणून समर्थ म्हणतात की अपेक्षा करता तसं इतरांनाही प्रेम देण्याचा प्रयत्न करा. आपल्या आई वडिलांचे दुःख, आपल्या आई वडिलांची भावना समजून घेण्याचा प्रयत्न करा. म्हणून समर्थ म्हणतात की कधीतरी रोहिदास होऊन दाखवा, कधीतरी श्रावण बाळ होऊन दाखवा आणि कधीतरी पुंडलिक होऊन दाखवा असं समर्थांनी आपल्याला इथे सांगितलं. आणि म्हणून समर्थ म्हणतात की भक्ती कमी पण मागण्या मात्र आपल्या जास्त असतात, सेवा कमी पण मागण्या मात्र आपल्याला जास्त असतात, सत्कर्म कमी पण मागण्या मात्र आपल्याला जास्त असतात. आणि म्हणून समर्थ म्हणतात की जेवढं आपण करू तेवढंच ईश्वर आपल्याला देतो. आपलं जसं कर्म असतं तसंच आपल्या कार्डवर समर्थांनी लिहून ठेवलेलं असतं असं समर्थांनी आपल्याला ते सांगितलं. आणि म्हणून समर्थ म्हणतात की जसं आपण आई वडिलांकडून आपल्या अनेक इच्छा असतात, आकांक्षा असतात, अनेक स्वप्न असतं की त्यांनी माझं पूर्ण करावं, तसं आई वडिलांच्याही मुलांकडून भरपूर काही अपेक्षा असतात पण ते मात्र मुलं पूर्ण करत नाहीत असं समर्थ आपल्याला ते सांगतात. आणि म्हणून समर्थ म्हणतात की यामुळेच आपण दुःखी आहे असं समर्थांनी आपल्याला इथे सांगितलं. आणि म्हणून समर्थ म्हणतात की याचाही आपण थोडा विचार केला पाहिजे आणि अपेक्षा न ठेवता इतरांनाही सुख, शांती आणि समाधान देण्याचाही आपण प्रयत्न केला पाहिजे असं समर्थांनी आपल्याला इथे सांगितलं. आणि म्हणून समर्थ म्हणतात की काय करा ते आता करा आणि जातीकडे सार्थक साधा असं समर्थांनी आपल्याला इथे सांगितलं. समर्थ म्हणतात की अहंकार आपल्यामध्ये
थोडाही ठेवू नका. समर्थ म्हणतात की आपल्यामध्ये अहंकार थोडाही ठेवू नका असं समर्थांनी आपल्याला ते सांगितलं. आणि ते समजावून सांगण्यासाठी समर्थ आपल्याला एक बोध सांगतात. समर्थ म्हणतात की एकदा गहिनीनाथ स्वामी आपली झोळी रोज लंकेत पाठवत होते. एकदा गहिनीनाथ स्वामी मात्र आपली झोळी रोज लंकेमध्ये पाठवत होते. आणि एकदा ती झोळी मात्र हवे वाटे लंकेत जात होती. एकदा ती झोळी मात्र लंकेत जाताना समर्थ रामदासांनी पाहिले. एकदा ती झोळी मात्र लंकेत जाताना समर्थ रामदासांनी पाहिले. त्यावेळेस समर्थांनीही आपले कमांडलू त्या झोळी बरोबर पाठवले. त्यावेळेस मात्र समर्थांनीही आपले कमांडलू त्या झोळी बरोबर लंकेमध्ये पाठवले. आणि त्यावेळेस मात्र लंकेमध्ये ती झोळी आणि कमांडलू जाऊन पोचले. लंकेमध्ये ती झोळी आणि कमांडलू जाऊन पोचले. त्यावेळेस मात्र मंदोदरी नेहमी त्या झोळीची वाट बघत होती. पण झोळी बरोबर कमांडलूही आले. त्यावेळेस मंदोदरीला जरा आश्चर्य वाटलं आणि मंदोदरी म्हणाले, ठीक आहे, झोळी बरोबर कमांडलू ही आहे, मग मी दोघांमध्येही माधुकरी ठेवते. आणि मंदोदरीने मात्र झोळीतही माधुकरी ठेवली आणि कमांडलू मध्येही माधुकरी ठेवली. आणि मग मात्र ती झोळी माघारी येऊ लागली. मग मात्र गहिनीनाथ स्वामींकडे ती झोळी परत माघारी येऊ लागली. आणि झोळी बरोबर कमांडलू हे माघारी येऊ लागलं. आणि मग गहिनीनाथाकडे झोळी आणि कमांडलू दोन्ही आलं. मग गहिनीनाथांनी मात्र झोळीही पाहिली आणि कमांडलूही पाहिले. त्यावेळेस मात्र गहिनीनाथांना खूपच राग आला. खूप राग आला, कारण गहिनीनाथांना अहंकार होता. गहिनीनाथ स्वामी यांना अहंकार आला होता की त्यांची झोळीशिवाय कोणीही हवेमध्ये कुठलीही वस्तू पाठवू शकत नाही असं त्यांना वाटत होतं. त्यांच्या झोळीशिवाय हवेमध्ये कुठलीही वस्तू कोणीच पाठवू शकणार नाही असा त्यांचा अहंकार होता. आणि तोच अहंकार समर्थ रामदास स्वामींना कमी करायचा होता. आणि म्हणून समर्थ रामदास स्वामींनी मुद्दामूनच त्या झोळी बरोबर कमांडलू ही लंकेमध्ये पाठवायचा निर्णय घेतला. पण कमांडलू आणि झोळी ज्यावेळेस गहिनीनाथ स्वामींकडे परत आली त्यावेळेस मात्र गहिनीनाथ स्वामींना खूप राग आला. आणि गहिनीनाथ स्वामी मात्र मोठ्याने बोलले की कोणी कमांडलू पाठवला आहे त्यांनी माझ्या समोर यावं. कोणी कमांडलू माझ्या झोळी बरोबर पाठवलेला आहे त्यांनी माझ्या समोर यावं. त्यावेळेस मात्र गहिनीनाथांसमोर समर्थ आले. समर्थ रामदास स्वामी गहिनीनाथांसमोर आले. त्यावेळेस गहिनीनाथ स्वामी म्हणाले, तुमच्यापेक्षा माझी भक्ती श्रेष्ठ आहे, मी श्रेष्ठ आहे. माझी झोळी हवेमध्ये तरंगत लंकेत रोज जाते आणि मंदोदरी त्याच्यामध्ये माधुकरी वाढते आणि परत ती झोळी माझ्यापर्यंत येते. तुम्ही असे कोण आहात की तुम्ही माझ्या बरोबर कमांडलूही पाठवले? कोण आहात ते सांगा. त्यावेळेस मात्र समर्थांनी गहिनीनाथ स्वामी बरोबर कोणत्याही प्रकारचा वाद घातला नाही. समर्थांनी चातुर्य लढवलं आणि समर्थ म्हणाले की आपण एक परीक्षा घेऊया आणि त्या परीक्षेमध्ये कोण उत्तीर्ण होईल तोच श्रेष्ठ असेल. त्या परीक्षेमध्ये कोण उत्तीर्ण होईल तो श्रेष्ठ असेल. त्या परीक्षेमध्ये कोण पास होईल तो श्रेष्ठ असेल. त्यावेळेस गहिनीनाथांनाही ते पटलं आणि गहिनीनाथ म्हणाले, ठीक आहे, परीक्षा कोणती ठेवणार आहे ते सांगा. त्यावेळेस समर्थ म्हणाले की आपण दोघांनीही लपायचं आणि कोण बरोबर शोधेल तोच त्याचीच भक्ती खरी श्रेष्ठ आहे असं समजूया. गहिनीनाथांनाही ते पटलं. त्यावेळेस मात्र गहिनीनाथांनी मात्र बेडकाचं रूप घेतलं आणि पाण्यामध्ये उडी टाकली. पण गहिनीनाथ स्वामींना काय माहितीच नव्हतं की समर्थ रामदास स्वामी प्रत्यक्ष ईश्वर आहेत, प्रत्यक्ष परब्रह्म आहेत, या सृष्टीचे मालक आहेत. हे गहिनीनाथ स्वामींना मात्र माहिती नव्हतं. त्यावेळेस मात्र समर्थांनी दुसऱ्या सेकंदाला गहिनीनाथ स्वामींना शोधलं. दुसऱ्या सेकंदाला मात्र गहिनीनाथ स्वामींना पाण्यात जाऊन त्या बेडकाला समर्थांनी आपल्या हातात घेतलं आणि समर्थ म्हणले, अरे काय होऊन तू बेडूक झालास होय. त्यावेळेस मात्र गहिनीनाथ स्वामींनी परत आपलं रूप प्रगट केलं आणि गहिनीनाथ स्वामींना फार आश्चर्य वाटलं.
की समर्थ रामदास स्वामींनी दुसऱ्या सेकंदाला मला कसं काय शोधून काढलं. त्यावेळेस मात्र गहिनीनाथ स्वामी म्हणाले, ठीक आहे, आता तुम्ही लपा, मी तुम्हाला शोधतो. त्यावेळेस गहिनीनाथ स्वामी म्हणाले समर्थांना की आता तुम्ही लपा, मी तुम्हाला शोधून काढतो. त्यावेळेस मात्र समर्थ गहिनीनाथ स्वामींच्या हृदयात जाऊन बसले. समर्थ मात्र गहिनीनाथ स्वामींच्या हृदयात जाऊन लपले. आणि गहिनीनाथ स्वामी मात्र खूप ठिकाणी त्यांनी शोधलं, पण समर्थ काय त्यांना सापडलेच नाही. असं करत करत अर्धा दिवस गेला, तरीही गहिनीनाथ स्वामींना समर्थ सापडले नाही. पूर्ण दिवस संपत आला, तरीही गहिनीनाथ स्वामींना समर्थ सापडलेच नाही. आणि शेवटी मात्र गहिनीनाथ स्वामी हे समर्थांना शोधूच शकले नाहीत. आणि मग मात्र समर्थांना गहिनीनाथ स्वामी शरण आले आणि रडू लागले आणि म्हणाले, कृपा करा, मला क्षमा करा. तुम्ही कोणी आहात? तुम्ही कोण तर परब्रह्म आहात, ईश्वर आहात. आणि मी तुम्हाला शोधू शकले नाही. मी तुम्हाला शरण आलोय. माझं चुकलं, मला माफ करा. मी अहंकारात खूप डुबलो होतो. मला अहंकारामुळे काहीच कळत नव्हतं. मला क्षमा करा आणि कृपा करून तुम्ही कोठे लपले आहात तिथून बाहेर या. खरंच मी हारलो. तुम्ही श्रेष्ठ आहात. तुमची भक्ती श्रेष्ठ आहे. तुम्ही साक्षात परब्रह्म आहात, सृष्टीचे मालक आहात. आणि खरंच मी चुकलो आणि खरंच मी हारलो. तुम्ही बाहेर या. त्यावेळेस मात्र समर्थ बाहेर आले आणि समर्थ म्हणाले, अरे काय तू, मी तुझ्या हृदयातच होतो आणि तू मला शोधू शकला नाही. अरे काय गहिनीनाथ, मी तुझ्या हृदयातच होतो आणि तू मात्र मला शोधू शकला नाही. त्यावेळेस मात्र गहिनीनाथ स्वामींचा अहंकार कमी झाला. कमी झाला. आणि मग समर्थ म्हणाले की असा अहंकार करून काहीही उपयोग नाही. त्यावेळेस मात्र समर्थ म्हणाले की प्रत्येकाच्या हृदयामध्ये परब्रह्म आहे, प्रत्येकाच्या हृदयामध्ये ईश्वर आहे. त्यामुळे हे ईश्वरच ही सृष्टी चालवतो. अहंकारामुळे कौरवांचा नाश झाला, अहंकारामुळे दुर्योधनाचा नाश झाला, अहंकारामुळे रावणाचा नाश झाला आणि अहंकारामुळे कंसाचाही नाश झाला. त्यावेळेस समर्थ रामदास स्वामी म्हणाले गहिनीनाथांना, तुम्हीही तुमच्या विद्येचा अहंकार करू नका. अहंकारामुळे लोक रसातळाला जातात. त्यावेळेस मात्र गहिनीनाथ स्वामी हे समर्थांना शरण गेले आणि म्हणाले की इथून पुढे मी कोणत्याही प्रकारचा अहंकार करणार नाही आणि तुम्हीच माझे गुरु आहात, तुम्हीच माझे ईश्वर आहात आणि तुम्हीच माझे परब्रह्म आहात. असे म्हणून गहिनीनाथ स्वामींनी समर्थ रामदास स्वामींना साक्षात दंडवत घातला आणि त्यांची मनापासून माफी मागितली. आणि म्हणूनच समर्थ म्हणतात की अहंकार थोडाही कुठल्याही गोष्टीसाठी करू नका. अहंकारामुळे मनुष्य रस्ता तळाला जातो असं समर्थांनी आपल्याला इथे सांगितलं. आणि म्हणून समर्थ म्हणतात की पंखा फिरतो म्हणून पंख्याला अभिमान येता कामा नये, पंखा फिरतो म्हणून पंख्याला अहंकार येता कामा नये. कारण पंख्याला चालवणारे वीज असते असं समर्थांनी आपल्याला इथे सांगितलं. कारण पंख्याला चालवणारी ही वीज असते असं समर्थांनी आपल्याला इथे सांगितलं. आणि म्हणून समर्थ म्हणतात की ज्ञान मिळवण्यासाठी ज्ञानेश्वरांना यावं लागलं. आणि म्हणून समर्थ म्हणतात की जे सत्कर्म करतात त्यालाच देव म्हणतात आणि जे दुष्कर्म करतात, जे दुसऱ्यांना त्रास देतात, जे दुसऱ्यांना छळतात, जे दुसऱ्यांच्या डोळ्यामध्ये सतत अश्रू आणतात त्याला राक्षस म्हणतात असं समर्थांनी आपल्याला इथे सांगितलं. आणि म्हणून समर्थ म्हणतात की सृष्टीमध्ये चराचरामध्ये चालवणारा तो ईश्वरच आहे. मग तो ईश्वर प्राण्यामध्ये आहे, पशु पक्ष्यांमध्ये आहे, वनस्पतीमध्ये आहे, मुंग्यामध्ये आहे, प्रत्येक जीव जंतूमध्ये तो ईश्वर भरून उरलेला आहे. आपण फक्त ज्ञान चक्षुने पाहत नाही म्हणून आपल्याला दिसत नाही. आपण चर्म चक्षुने प्रत्येक गोष्टीकडे पाहतो म्हणूनच त्या ईश्वराची ओळख मात्र आपल्याला होतच नाही असं समर्थ आपल्याला इथे सांगतात. आणि म्हणूनच समर्थ म्हणतात की ज्यावेळेस एकनाथ महाराज हे काशीला गेले होते, येताना मात्र रस्त्यामध्ये त्यांना गाढव उन्हामध्ये तडफडताना दिसलं. त्यावेळेस मात्र एकनाथ महाराजांच्या अंतःकरणाला एवढ्या वेदना झाल्या, एवढं दुःख झालं की त्यांच्या डोळ्यातून ढसाढसा अश्रू येऊ लागले. आणि त्यांनी कोणताही मागचा पुढचा विचार न करता एकनाथ महाराजांनी त्या गाढवाला पाणी पाजलं.
आणि त्या गाढवा तो गाढव उभा राहिलं आणि मग त्या गाढवाला त्यांनी सावलीमध्ये आणून ठेवलं. बघा म्हणले समर्थ, म्हणजे त्या एकनाथ महाराजांनी त्या गाढवामध्येही विठ्ठलाचं रूप बघितलं होतं. परब्रह्म एक संत लोकांना सगळ्यांमध्ये दिसत होते. आणि म्हणून समर्थ म्हणतात की आम्ही जर काशीला गेलो असतो तर त्या पाण्याची पूजा करायची असती म्हणून घरी आणलं असतं, पण संत लोकांनी तसा विचार केला नाही. संत लोक म्हणून तर आज त्यांचं नाव निघतं, आज त्यांची कीर्ती आहे आणि चंद्र आणि सूर्य असेपर्यंत त्यांची कीर्ती राहणारच आहे असं समर्थांनी आपल्याला इथे समजावून सांगितलं. तरी आता आपण येथेच थांबूया. धन्यवाद. जय सद्गुरु.